बदनामी होत नाही याच्यामध्ये? नाशिकची बऱ्याच प्रकारे बदनामी होते. काय होते की राजकारणामध्ये म्हणजे समाजकारणामध्ये जर राजकारण आलं तर हे असे प्रकार घडणारच आहे. आणि मला तर स्वतः प्रशासनाला सगळ्यात पहिले हा प्रश्न विचारायचा आहे की आम्ही आतापर्यंत आमच्या मुलांना शिकवलं की झाडे लावा, झाडे जगवा. आता आम्ही मुलांना काय सांगायचं की झाडे तोडा. आणि राहिला साधू संतांचा विषय, तर आपण आध्यात्मिक युगात राहत आहोत आणि अध्यात्मामध्ये माझ्या मते तरी साधू संतांनी झाडाखालीच तपश्चर्या केली. मग मला हे कळत नाही की बाकीच्या लोकांना किंवा विरोधी लोकांना किंवा जे कुंभमेळा मंत्री स्वतःला म्हणतायत तर त्यांना हे सगळं करून काय समाधानी मिळणार हे देव जाणे. म्हणजे त्यांनाच विचारावं लागले की काय त्याचा फायदा होतोय ना. मला एक तुमच्या माध्यमातून प्रशासनाला एक प्रश्न करायचा आहे की जेव्हा सामान्य जनतेला एक झाड तोडायचं असतं ना, त्याआधी ते त्याच्याकडून डिपॉझिट घेतात की त्या झाडाचं वय किती आहे आणि त्या वया इतकं जेव्हा ते झाड दुसरं लावून ते झाड जेव्हा तितकं होईल तेव्हा ते डिपॉझिट परत करतात. तर आता हे झाडं तोडणारे याचं डिपॉझिट ते कोणाकडून घेणार आहे? आणि हे जे करताय ज्या साधू संतांसाठी करतायत, मला असं वाटतं त्या साधू संतांना तुम्ही प्रश्न विचारा की जर त्यांच्यासाठी हे झाडं तोडताय तर त्यांना चांगलं वाटतंय का? आणि ते झाडं तोडून जर त्यांना आनंद असेल तर मग विशेष गोष्ट आहे. कारण साधू संत हे झाडांखालीच राहणारे, झाडांखालीच तपश्चर्या करणारे.